आणि ते बघितल्यानंतर तो साधारणतः रात्री सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान झाला आणि आमच्यावरती रात्री 12:30 वाजता शहर पोलीस स्टेशनमध्ये प्रणिता भालके आणि त्यांच्या इतर 5 म्हणून त्या प्रणिता भालकेंचं त्या FIR मध्ये नावाचा उल्लेख आहे. परंतु आम्ही तेच विचारण्यासाठी आणि शहरचे PI साहेब आणि पोलीस प्रशासनाला विचारण्यासाठी गेलो होतो. कारण प्रणिता भालके ह्या उमेदवार आहेत. उमेदवार या नात्यानं त्यांना तिथं अनुचित प्रकार घडत असेल तर त्याला जाब विचारायचा हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार त्या ठिकाणी बजावत होता. कदाचित आज सरकारच्या दबावापोटी, सरकारच्या दबावामुळं उद्या त्या अनोळखी 5 इसमामध्ये भगीरथ भालकेंचं देखील नाव येईल हा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. कारण आजपर्यंतच्या यांच्या चाललेल्या प्रकारात जे शासनाने दबावापोटी पोलीस प्रशासनाच्या देखील अधिकाऱ्यांच्या इच्छा नसताना देखील काही जाणून बुजून प्रशासनाच्या वरती दबाव टाकण्याचा प्रकार इथल्या सरकारने त्या ठिकाणी केलाय. त्यामुळे त्यामध्ये माझं देखील नाव आलं तर ते काही वेगळं वाटणार नाही. पण मी लोकशाही टिकवण्यासाठी, इथली दडपशाही हटवण्यासाठीची आमची ही लढाई आहे आणि त्या बाबतीत विनंती करण्यासाठीच आम्ही आलो होतो की 12 तासानंतर झालेल्या प्रकाराच्या 12 तासानंतर जर तो केंद्र प्रमुखाला अचानकपणे जाग येत असेल आणि हा चुकीचा प्रकार झालाय असं वाटत असेल आणि रात्री 12:30ला येऊन ते जर FIR करत असतील तर हा कुठं तर चुकीचा त्या ठिकाणी प्रकार सुरू आहे आणि या बाबतीत विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो.